नमस्कार मित्रांनो, येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. हे गाणं सोडलं तर आपल्या मुलांना पैशाविषयी माहिती देण्याचं टाळलं जातं. ही वास्तविकता आहे आणि मग त्याचे परिणामही चांगले होत नाहीत. आपल्या समाजात पैशाविषयी खूप कमी बोललं जातं, पण त्याचबरोबर मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक महाभयंकर चूक केली जाते. ती म्हणजे मुलांसमोर पैशाविषयी बोलणं टाळलं जातं, चर्चाही होत नाही. मुलांना पैसे दाखवलेही जात नाहीत, कारण काय तर अनेक पालकांना वाटतं मुलांना पैसे दाखवले तर ते बिघडतील. मुलांच्या डोक्यात पैसाच सर्व काही नाही ही गोष्ट पुन्हा पुन्हा भरली जाते. त्यामुळे लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये मुलं हळूहळू पैशाविषयी विचारणं टाळतात. मात्र या वृत्तीमुळेच खरं तर मुलांची पैशाविषयीची इमेज बिघडते आणि कालांतराने त्यांचे भविष्यसुद्धा. आणि ही मुलं जेव्हा समाजात इतर श्रीमंत लोकांना पाहतात तेव्हा मनात कुढतात आणि सोशल मीडियावर श्रीमंताविरुद्ध भडास काढून आपल्या अपयशावर फाटक्या विचारांचे पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. या उलट श्रीमंत असो वा अपर मिडल क्लास, त्यांचे पालक आपल्या मुलांना पैशांचं महत्त्व सांगतात. त्यांना कसे पैसे कमवावे, पैशातून पैसा कसा कमवावा, कशी आपली आर्थिक प्रगती करावी, पैसा कसा गुंतवावा या गोष्टी शिकवतात. त्यामुळे जसजशी ही मुलं तारुण्यात येतात, कमवायला लागतात, त्यावेळी महत्त्वाकांक्षा घेऊन ते प्रगतीची वाटचाल करतात. मुळात पैशाविषयी मुलांच्या डोक्यात संकुचित वृत्ती तयार झाली तर मग त्या संकुचित गोष्टीसाठी ते कष्ट का म्हणून करतील. म्हणूनच आपल्या मुलांना त्यांच्या प्रगतीसाठी पैशांचं महत्त्व समजावून सांगा. कारण या समाजात फक्त चांगले गुण आणि शिक्षण घेऊन चालत नाही, प्रत्येक व्यवहार पैशानेच होतो. तुम्हाला काय वाटतं यावर आपले विचार काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.